बैलपोळ्याच्या सणानिमित्त आयोजित महिला बैलपोळा स्पर्धेत अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि बैल जोड्यांवर सरकार विरोधातील घोषणाबाजी आणि विविध संदेश देत आपला रोष व्यक्त केला। शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात या बैलपोळ्यात जोरदार आग्रह धरण्यात आला। तिवसा तालुका काँग्रेस कमिटी व ॲडव्होकेट यशोमती ठाकूर मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या बैल पोळ्याला खासदार बळवंत वानखडे आणि ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेस समितीचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैलपोळा हा पारंपरिक सण महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। बैलपोळ्याच्या सणानिमित्त बैलांचे पूजन केले जाते। यावेळी अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील देवराव दादा हायस्कूलच्या प्रांगणात महिलांच्या बैलपोळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या बैलपोळ्याच्या सणाला 300 पेक्षा अधिक महिला धुरकरी आपल्या बैल जोडींसह सहभागी झाल्या होत्या। या बैल पोळ्यासाठी विविध आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती। यावेळी संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांचा सन्मानही करण्यात आला। अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे आणि आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैल पोळ्याचे आयोजन तिवसा शहर महिला काँग्रेस समिती, तिवसा काँग्रेस समिती, शहर काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस कमिटी आणि NSUI यांच्या वतीने करण्यात आले होते। तर यावेळी आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, पुष्पमाला ठाकूर, कल्पना दिवे, हरिभाऊ मोहोळ, दिलीप काळबांडे, कांचनमाला गावंडे, मुकुंद देशमुख, वैभव वानखडे, सतीश पारधी, योगेश वानखडे, मोहन वानखडे, रुपाली काडे, किसन मुंदाने, अभिजित भोके, भारत ढोणे, पूनम काळमेघ, वैशाली देशमुख, अनिकेत प्रधान, प्रकाश माहोरे आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, तिवसा।